नमस्कार. कोकण आपला असा यामध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी एक न्यूज बघितली टीव्हीवरती की राज्य सरकारने जे इथून कोकणातले लोक काम धंद्यासाठी बाहेर जातात, तर त्यांना शक्यतो कोकणातले त्यांना चाकरमानी न म्हणता कोकणवासीय म्हटलं जावं. म्हणजे असा एक ते चाललेत की हा शब्द अपमानजनक आहे. हो, खरंच तो जरा अपमानजनक वाटतो, कारण त्याची जर फोड केली चाकर मानी म्हणजे चाकर म्हणजे कोण? म्हणजे एक प्रकारचा चाकरी करतो का, म्हणजे गुलामी करतो का आपण कोणाची? नाही ना. तो शब्द जरा विचित्र आहे. म्हणजे कसं आहे, गावात यायचे लोक कामधंदा म्हणजे सुट्टीमध्ये किंवा चाकरमानी आला, चाकरमानी आला, आपल्याला अभिमान वाटायचा. पण त्याचा खरा अर्थ जर बघितलं, चाकरी करणारा म्हणजे मानाने चाकरी करणारा, यात कसला अभिमान? तर आणि या शब्दाबद्दल मी माझे एक व्हिडिओ क्लिप आहे, नांगरणीची व्यथा, त्याच्यामध्ये सुद्धा हे बोललो होतो. हे त्यांच्या डोक्यामध्ये फक्त नोकरी आहे की नोकरी नोकरीकडे नोकरीच चाललेलं आहे. हा एक पद्धत आहे की नोकरीमध्ये गेलं पाहिजे आहे. चाकर म्हणजे चाकर या शब्दाला आपण बांधले गेलेलो आहे आणि त्या शब्दाला आपण खूप मोठा केलेला आहे. हा एक आहे. दुसरी गोष्ट, आपण पारंपरिक शेती करतो खरा, मानाने चाकरी करणार, त्यात काय. तर राज्य सरकारने खूप चांगला निर्णय घेतलाय, त्याबाबत ते लवकरच जी आर काढणार असे बोलले गणपतीपूर्वी. तर राज्य सरकारचे हार्दिक अभिनंदन, त्यांना धन्यवाद. आणि तसंच जे लोक फक्त चाकरी किंवा नोकरी ह्याच्यात न अडकता व्यवसाय करा, छोटा मोठा, त्यातून मोठं व्हा. म्हणजे मला तर खूप आनंद वाटतं की त्याने एक कोकणवासियांना मानाचं स्थान मिळवून दिलंय. धन्यवाद.